यानंतर आपण थेट राष्ट्रपती भवनाची दृश्य पाहणार आहोत। तिथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, त्यांच्या समोर बसलेले अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपण बघतोय। त्यांच्याकडे आता जो अर्थसंकल्प आहे देशाचा त्याची प्रत सुपूर्द केली जाणार आहे। आपण ही दृश्य सध्या बघतोय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग 8व्यांदा आज अर्थसंकल्प सादर करतील। त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। त्यांना जी अर्थसंकल्पाची प्रत आहे ती त्यांच्याकडे सुपूर्द केली आणि तिथली दृश्य सध्या आपण बघतोय। आज अर्थसंकल्प सादर होतोय त्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी देशाच्या राष्ट्रपतींकडे ही बजेटची जी प्रत आहे, जी कॉपी आहे ती दिलेली आहे। बरोबर 11 वाजता सगळ्या अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करतील। पण त्यापूर्वी त्या सध्या राष्ट्रपती भवनामध्ये आलेल्या आहेत। त्यांच्या इतर सगळ्या अर्थमंत्रालयाच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट त्यांनी घेतली आहे आणि देशाचा जो अर्थसंकल्प आहे त्याची प्रत राष्ट्रपतींकडे सुपूर्द केली आहे। आपण ही दृश्य पाहतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली। जो देशाचा अर्थसंकल्प आहे त्याची प्रत ही राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात आली आहे। 8व्यांदा सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करतायत अर्थमंत्री म्हणून। देशाचं आर्थिक भविष्य कशा पद्धतीने आता समोर येत आहे हे पाहावं लागेल। काय नेमक्या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत, कुठल्या घोषणा या बजेटमधून होत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। नोकरदार वर्गाबरोबरच व्यावसायिकांचं, शेतकऱ्यांचं, सगळ्यांचंच लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागून राहिलेलं आहे। अर्थमंत्रालयाचे इतर सगळे सहकारी सुद्धा सीतारामन यांच्यासोबत यावेळी असल्याचं आपण बघतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट या सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आणि आता थोड्याच वेळात जेव्हा संसदेचं कामकाज सुरू होईल त्या दरम्यान हा अर्थसंकल्प सादर होईल। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, सध्या राष्ट्रपतींकडे ही प्रत सुपूर्द केली जाते अर्थसंकल्पाची, काय नेमकं सध्या राष्ट्रपती भवनात घडतंय? खरं तर ही आपली प्रथा आहे आणि त्यानुसार त्या अर्थमंत्रालयातून बाहेर पडतात, नंतर त्या राष्ट्रपतीकडे जातात। राष्ट्रपतींकडून आल्यानंतर कॅबिनेटची मंजुरी मिळते। तर एक प्रकारे राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी सेवलं जातं। मात्र एक महत्वाचं आणि लोकशाही प्रशासनामध्ये जर आपण पाहिलेलं तर याला एक आपण अत्यंत सौंदर्य म्हणावं लागेल लोकशाहीचं, ब्युटी ऑफ डेमोक्रेसी आपण याला म्हणतो। एक महिला अर्थमंत्री आणि आतापर्यंत सर्वाधिक वेळा अर्थ खात्याचा कारभार, सर्वाधिक कालावधीपर्यंत अर्थ खात्याचा कारभार सांभाळणाऱ्या आणि सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या। त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष जेव्हा अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात होईल तेव्हा नेमकं काय पोतडीतून बाहेर येता याचे तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।